धन्यवाद भागेश. स्वागत आहे सगळ्यांचं पुनश्च एकदा या खेळामध्ये. या खेळाचं नाव आहे क्रिकेट आणि नक्कीच आजचा दिवस या स्पर्धेचा दुसरा फायनल डे. मैदानावरती सामना सुरू होतोय. राहुल तस्मै 11 कल्याण वर्सेस मातोश्री 11 कल्याण. या दोन संघादरम्यान दोन्ही संघ कल्याणचे आहेत आणि एक संघ पहिल्या सामन्यामध्ये आपण बघितलं जो कल्याणचा होता विघ्नहर्ता स्पोर्ट्स. या संघाने फ्रेंड्स 11 संघाला पराभूत करून या स्पर्धेमध्ये विजयाचा श्री गणेशा केलेला आहे. तर बघूया राहुल तस्मै 11 कल्याण तयार झाला बॅटिंगसाठी. मातोश्री 11 कल्याण फिल्डिंगसाठी टॉस जिंकून आणि दोन्ही संघाचे 12th मॅन लवकरात लवकर पाठवा. मातोश्रीचा बॅट्समन 12th मॅन पाठवा. दोन्ही टीमचे 12th मॅन अनिवार्य आहे मित्रांनो, याची नोंद घ्या. आणि आमच्या कॉमेडी बॉक्स समोर लहान मुलांनी जी खुर्ची लावली आहे ती खुर्ची बाजूला करा. साईडला वा थोडं बेटा प्लीज. तर चला, ज्याची वाट बघत होतो तो पाऊस झालाय सुरू आणि आता बघूया या मॅच मध्ये कोण ठरतोय गुरु. तर सलामीवीर मैदानामध्ये दाखल झालेले आहेत. स्ट्राईकला आहे स्वयं पाटील आणि साहिल पाटील आणि दोन्ही यंगस्टर आपण बघा रायझिंग स्टार पिसवली संघाचे जे ओपनिंगला आलेले आहेत. स्वयं एक उभा सितारा डाव्या हाताचा तर बॉलिंग मार्कवर अवधूत. पहिलाच बॉल दुसऱ्या मॅचचा. पहिलाच बॉल उसळणारा रबर बॉल म्हटले की असे बाउन्स तुम्हाला बघायला मिळतील. फार जास्त गती नव्हती पण कॉन्क्रीट विकेट आहे त्यात रबर बॉल आणि हा बरसणारा पाऊस फलंदाजांना नक्कीच अडचणीत आणू शकतो. पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर अवधूत तयार. पहिलाच बॉल डॉट. ऑन साइडला स्क्वेअर ऑफ द विकेट खेळतात. पहिली धाव वेगाने घेतली आहे आणि या दरम्यान चांगलं क्षेत्ररक्षण केवळ एकदा मिळेल. एका धावेने संघाचं अकाउंट ओपन होतंय. एक ही धावसंख्या आपण स्वयंची बघतोय आणि दुसऱ्या बाजूला आता स्ट्राईकवरती येतोय साहिल. कालचा दिवस या टीमने गाजवला. आई गावदेवी पिसवली संघ अंडर-21 च्या गटातून 10 संघातून अंतिम फेरीमध्ये क्वालिफाय झालाय आणि नक्कीच पिसवलीकरांसाठी आजची ही संध्याकाळ आजचा दिवस अत्यंत आनंदमय असणार आहे. ओहो, वाईट बॉल कॉल. दीपक केने डीके या ठिकाणी सांगतायत आणि बघा काही डिक्लेअर झोन देखील आहे त्या ठिकाणी. पण जोपर्यंत पंचांचा निर्णय येत नाही तोपर्यंत तुम्ही धावा. आणि खरं तरी दोन्ही बॅटर याच मैदानावरचे होम ग्राउंडवरती खेळत असतात. त्यांना इथले नियम मैदानाची भौगोलिक परिस्थिती सगळं काही माहिती आहे. अक्षय भोईर आणि भारत भोईर दोन्ही मान्यवरांना विनंती असेल की आपण मंचावरती या. अक्षयजी भोईर आणि भारत भोईर. 2 धावा पूर्ण या ठिकाणी गेल्या गेल्यात. दुसऱ्या बाजूला पंचांच्या भूमिकेत अत्यंत नामवंत खेळाडू लेजंड प्लेयर कोमलजी हिरवाले ज्यांना आपण स्ट्रायकिंग इनला स्क्वेअर लेगला अंपायरच्या भूमिकेत बघतोय. ऑन साइडला उडवला आणि पाठवलाय सीमा रेषेच्या दिशेने. बघूया काय पंचांचा इशारा काय येतोय आणि पंचांनी सिग्नल करावा डीके प्लीज, कारण की आम्हाला उजव्या बाजूला दिसत नाही प्लीज. षटकार कोमल यांनी इशारा केलाय. तर हा फटका बॅटवर आल्यानंतर थेट सीमा पार. हा देखील पूल सक्सेसफुल वंडरफुल डिलाइटफुल. चेंडू सीमारेषे बाहेर गुल. धावा मिळतील 6 आणि काय जबरदस्त प्रहार बघा. मी आधीच म्हटलं हे सगळे रायझिंग स्टार आहेत. साहिल त्याचबरोबर स्वयं हे सगळे जबरदस्त खेळतायत आणि बघा फार कमी वय अंडर-21 चे खेळाडू आहेत पण काय ताकद, काय नजाकत, काय कॉन्फिडन्स होता फटक्यामध्ये. पुन्हा एकदा अवधूत. हो, हा थोडा खाली पण बाहेर. वाईट बॉलचा इशारा अंपायर करतायत. पुन्हा एकदा टाकावा लागेल. धावसंख्या धावफलकावरती आपण बघतायत एकूण धावा झाल्या त्या 18. आमचे स्कोरर पवन भोईर. आमचे डेव्हिड शेपर्ड पंकज भोईर दिसत नाही. अंडरमच्या मॅचला ते अंपायर असतात.
संजय आहे तिथे ऑन साईडला, फिल्डर आहे तिथे. थोडंसं फंबल झालंय, केवळ एक धाव. खूप चांगलं तंत्र होतं या फटक्यामध्ये आपण बघितला. धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचली 19. सुरुवातीला खरं तर पहिला बॉल डॉट, त्यानंतर आपण बघितलं एक सिंगल आली, पण जसा तिसरा चेंडू सुरू झाला तिथून मात्र धावांना गती मिळाली. 2 षटकार या ठिकाणी आपण बघितले फलंदाज स्वयंच्या बॅटमधून. एक स्वयं खाडेला आपण बघतोय कांबालपाडा संघासाठी. षटक संपलेले आहे, धावा झालेले आहेत 19. बघा पहिला बॉल डॉट, दुसऱ्या बॉलवरती सिंगल, तिसऱ्या बॉल वाईट +2 1 आहे का, 1 आहे माफ करा. तर तिसरा षटकार, चौथा षटकार आणि 2 आले का तिथे तिसऱ्या बॉलवरती. 3 4 5 6 बरोबर आहे. षटक संपले. तर धाव फलकावरती एकूण बघतोय आपण 19 धावा झाल्यात. काय जबरदस्त सुरुवात. पहिल्या 2 बॉलमध्ये फक्त 1 होती, पुढच्या 4 बॉलमध्ये तब्बल 18 धावा आल्या. त्या 2 षटकार, त्यामध्ये 2 वाईट देखील आपण बघितले. जबरदस्त बॅटिंग दोन्ही बॅटर. खरं तर साहिलला आता स्ट्राईक मिळालीच नाही, पण स्वयंने आपल्या स्ट्राईकचा पुरेपूर फायदा घेत असताना तब्बल आपण बघितलं तर 16 धावसंख्येवरती तो खेळतोय आणि त्यामध्ये 3 धावा या अतिरिक्तच्या स्वरूपात आल्यात. स्पर्धा आपण बघतायत आई गावदेवी चषक 2025. ठिकाण आहे बजरंग क्रिकेट, जय बजरंग क्रिकेट मैदान. हे पिसवलीचं मैदान आहे, अत्यंत जुनं मैदान आहे, एक ऐतिहासिक मैदान आपण या मैदानाला म्हणतो, कारण याच मैदानावरती स्वर्गीय नारायण भोईर स्मृती चषक हे अंडरआर्म टेनिस क्रिकेट विश्वातील फार मोठी स्पर्धा इथे आपण संपन्न होताना गेली कित्येक वर्ष पाहिलेली आहे. हा चेंडू लेग स्टंपच्या बाहेर, वाईड बॉलचा इशारा आपण बघतायत. दीपक केणे मॅन फ्रॉम गोळवली पिसवली अडिवली गावं अगदी एकमेकांच्या शेजारी आहेत, त्यामुळे सगळ्यांचे एकमेकांशी अत्यंत जवळचे घनिष्ठ संबंध आहेत, मैत्रीचे. हा देखील पुन्हा टाकावा लागेल, वाईट बॉलचा इशारा. आणि आज मैत्री दिन, सगळ्यांना मैत्री दिनाच्या शुभेच्छा. सतत भेटणं, मैत्रीची गरज नाही. मित्रमैत्रिणींच्या स्मृती सदैव मनात जाग्या असतात. मैत्री ओ हो हो, व्हॉट अ शॉट, वा बाई वा, धावा मिळतील 6. जबरदस्त बॅटिंग स्वयंच्या बॅटमधून येणारा तिसरा गगनचुंबी गगनभेदी षटकार. आदरणीय नरेश भोईर, एक लेजंड क्रिकेटर, याचकडून 3 षटकार मारल्यास किंवा 3 चौकार मारल्यास सलग 1000 रुपये. तर धन्यवाद नरेशजी भोईर. आपलं हे बक्षीस खेळाडूंना मोटिवेट करेल नक्कीच. तर षटकार धावसंख्या फुलते भरते जाऊन पोचते ती 27 वरती. टॉस गमावलेला आहे, प्रथम बॅटिंग करतायत, त्याचा विचार न करता मात्र एक मोठं लक्ष्य टार्गेट सेट करण्याच्या मार्गावरती मैदानावरती आपण बघतायत राहुल तस्मै 11 कल्याण. आणखीन एक टायमिंग प्रॉपर, ताकदीचा वापर, चेंडू करतोय हवाई सफर. आणखीन एक षटकार क्रमांक 4. जणू काय स्वयं एकटाच खेळतोय. सिंगल विकेटची मॅच सुरू आहे की काय, कारण अजूनपर्यंत साहिल पाटीलला स्ट्राईक मिळालीच नाही. आणि स्वयं म्हणजेच मी स्वतःच खेळणार, स्वयं खेळणार आणि नुसता खेळणार नाही, त्या मैदानावरती धावांचा पाऊस पाडणार. आणि कमी वयाचा खेळाडू मात्र इथे सगळ्यांचं लक्ष वेधून घेतोय. होम ग्राउंडवरती जाऊ दिलाय लेग स्टंपच्या बाहेर, वाईट बॉल. गोलंदाज किती महान असू द्या, आंतरराष्ट्रीय दर्जाचा असू द्या, षटकार चौकार आलाय की दबाव हा येतोच मनावरती. तो दबाव आपण बघतायत या वाईटच्या माध्यमातून. हा देखील जाऊ दिलाय, पुन्हा एकदा वाईट. गोलंदाजाला प्रश्न पडलाय काय करावं, कुठे टाकावं तर आपल्याला रोखता येईल. पण याच प्रयत्नात आपण बघितले 2 दिशाहीन चेंडू. बाबू आहेत बॉलिंग मार्क व धावसंख्या धावफलकावरती 35. पुन्हा एकदा वाईट. एकूण वाईट कितीला आम्हाला पवन सांगतील. 5 टोटल पहिल्या ओव्हरचे काउंट केले तर, की याच ओव्हरचे, म्हणजे हे षटक आता किती मोठं होणार हा प्रश्न आहे. पहिल्या ओव्हरचे 2 वाईड होते, या ओव्हरमध्ये 5.
ऑन साईडला खेळतायत, फिल्डर आहेत डीप मध्ये, चेंडू कव्हर करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी होतोय. चांगला थ्रो, केवळ एक धाव. आणि बघा बऱ्याच वेळानंतर साईला मिळते स्ट्राईक आणि फायनली त्याची प्रतीक्षा संपलेली आहे. पण स्वयंने आपल्या स्ट्राईकचा पुरेपूर फायदा घेत असताना जबरदस्त परफॉर्मन्स दिलाय. हो, यावेळेस मात्र लॉंग ऑफच्या दिशेने फिल्डर चेंडूच्या खाली, पण चेंडू त्यांच्या डोक्यावरून फ्लाय झालाय. बघूया कुठे गेलाय, पंच सांगतील. पंच 2 हात वर करतायत, याचाच अर्थ षटकार. बऱ्याच वेळापासून दबा धरून बसलेला वाघ मात्र आता स्ट्राईक वरती आल्यानंतर डरकाळी फोडतोय आणि षटकाराने स्वतःचं अकाउंट ओपन करतोय आणि संघाला घेऊन जातोय. तो म्हणजे एकूण धावसंख्या आपण बघतायत 43. वाईड बॉल कॉल, वाईड वाईड वाईड. या ओव्हरमध्ये आपण वाईड तब्बल 6 वाईड बघितलेले आहेत. आमचे लहान मुलं ही पिसवलीची ती देखील काउंट करतात की 6 वाईड म्हणजे हे षटक किती मोठं होणार. इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये आपण बघितलं मोहम्मद सामीच्या नावावरती 17 चेंडू फेकण्याचा रेकॉर्ड आहे. टॉपेज इथे संधी आहे, ब्रेक थ्रूची गरज. फलंदाज साहिल पटेल, पहिला धक्का मैदानावरती, पहिल्या विकेटचं पतन. पण ही पार्टनरशिप जवळजवळ आपण बघितलं तर झालेली ती 44 म्हणजे 44 धावांची. लाईव्ह टेलिकास्ट सुरू आहे ग्रामीण टेनिस क्रिकेटवरती आणि नक्कीच या वाहिनीचे फाउंडर तेजस भोईर मॅन फ्रॉम मानेरे, त्याचबरोबर आमचे खंबाळपाड्याचे ऑपरेटर डाव्या बाजूला हर्ष आहेत, त्याचबरोबर कॅमेरामॅन साहिल, भाविक असे आमचे कॅमेरामॅन या ठिकाणी तयार आहेत. अत्यंत चांगलं टेलिकास्ट सुरू आहे सध्या. ही वाहिनी अलीकडच्या काळामध्ये भरपूर चर्चेमध्ये आहे. ऑन साईडला खेळायचा प्रयत्न, व्यवस्थित टायमिंग झाला नाही. बॉलिंग बॅटिंगसाठी कल्पेश मॅन फ्रॉम आडेवली, जबरदस्त असा टॅलेंटेड बॅट्समन. आडेवली संघासाठी त्याला आपण संघनायकाच्या भूमिकेत बघितलंय आणि नेहमीच सलामीला खेळताना बघितलंय. असा अत्यंत प्रतिभासंपन्न खेळाडू तुम्हाला 3ऱ्या क्रमांकावरती खेळताना दिसतोय. धावा झाल्यात एकूण आपण बघतायत 45 धावा झालेल्या आहेत आणि षटक क्रमांक 30 सुरू आहे. या ठिकाणी आपण बघतोय बॉलिंग मार्कवर साळुंके तयार. धावांची गती मात्र या ठिकाणी रोखणं आता फार कठीण झालेलं आहे, कारण 2 षटकं आणि 45 धावा म्हणजे सरासरी 22.5 धावांची धावगती बघायला मिळते आणि अत्यंत हेल्दी रन रेट. पहिल्या मॅचमध्ये 49 आपण बघितल्या होताना त्याचं संरक्षण विघ्नहर्ता स्पोर्ट्स कल्याणने केलं, विजयी झाले. ऑन साईडला खेळतात, स्क्वेअर ऑफ द विकेट. पहिली धाव वेगाने घेतली आहे, दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का, नकार दिलाय. स्वयंने सांगितलं की नाही मी खेळतोय. जबरदस्त बॅटिंग तो करतोय. स्ट्राईक वरती आलाय स्वयं, समोर आहे साळुंके. गोलंदाज तयार. हो, यावेळेस मात्र ऑन दी टोस कव्हरच्या दिशेने झेलबाद आणि एक वादळाची मात्र इथे समाप्ती होते. स्वयं बाद झालाय, खूप जबरदस्त बॅटिंग करत होता. यावेळेस कव्हरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न झाला, बॅटच्या थोडा वर चेंडू आला, टायमिंग तितकं चांगलं झालं नाही, थोडासा उसळणारा चेंडू होता आणि इथे सुंदर झेल टिपलाय. क्षेत्ररक्षकाचं नाव माहिती नाही आम्हाला, 12th मॅनने ते सांगितलं. वेल जज कॅच. तर दोन्ही सलामीवर बाद झाल्यात. या ब्रेक थ्रूची गरज होती, या विकेटची गरज होती, कारण धावा वाऱ्याच्या वेगाने वाद होत्या, पावसाप्रमाणे बरसत होत्या. ड्राईव्ह केलाय, न्यू बॅटर मैदानावरती रवी आलेले आहेत. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का आणि वाट बघत राहिले, अखेर बाद. हा धोका का पत्करलाय, चेंडू आधी सापडला नव्हता फिल्डरला आणि या गोष्टी घडताना आपण रबर बॉलमध्ये बघत असतो. मैदानाच्या भोवती भरपूर गवत त्या ठिकाणी आपल्याला दिसते आणि त्यामध्ये चेंडू हरवला की कन्फ्युजन होत आहे. तर मेहुल कोळी यांचं आगमन झालंय, स्वागत आहे. 70-70चे ब्रँड ॲम्बॅसिडर टी शर्ट त्यांच्या अंगावरती बघू शकाल.
ओ जबरदस्त प्रहार, एफर्ट चांगले, पण चेंडू सीमा पार, मिळतो हा चौकार. चौकार धावसंख्येला आकार आणि धावसंख्या धावफलकावरती 51. टाळ्या व्हायला हव्यात. 51 रन्स राहुल तस्मै 11 कल्याणच्या. राहुल आणि तस्मै कोण आहेत आम्हाला बघायचे ते दोघांना. कुठे आहेत? हा एक आणि आतवर केलं, दोन्ही इथेच आहेत. क्या बात आहे, त्यांच्या नावाने टीम खेळते. ऑन साइडला हा चेंडू गेलाय, बघूया फिल्डर धावतायत. चेंडू कव्हर करेपर्यंत 2 धावा तर इथे पूर्ण झाल्या. तिसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय का? आणि या 3 धावाही पूर्ण. आता बघूया 4 होत आहेत का? आणि भाग मिल्खा भाग बघा 4 आणि 5. त्यापेक्षा तो जाऊ दिला असता तर बरं झाला असता. कशाला पकडला, कशाला अडवला प्रश्न आहे. खांबाला अडलेला आहे आणि हीच तर गंमत जम्मत होत असते. पावसाळी रबर बॉलमध्ये फिल्डिंग करणं इतकं सोपं काम नसतं. प्रतिकूल परिस्थिती असते, चिखल सभोवती झालेला असतो, खड्डे पडलेले असतात, गवत असतं. तो अंदाज खेळाडूंना घेता येत नाही व्यवस्थित. हो चांगला फटका यावेळेस मात्र खोदून काढलाय. पहिली धाव वेगाने पूर्ण केले. एकच धाव मिळेल इथून आणि एका धावेच्या मदतीने धावसंख्या धावफलकावरती 57. पवन भोईर अत्यंत जबरदस्त स्कोरर, आताच दुबईवरनं आलेले आहेत. मागच्या आठवड्यात दुबईला होते, स्पर्धा कव्हर करत होते. तर स्कोररची भूमिका चांगली बजावत आहेत, अत्यंत चांगलं स्कोरिंग करत आहेत. स्कोरर चांगला असणं फार गरजेचं असतं. कॉमेंटेटरसाठी ती फार गरज असते. त्याचबरोबर आमचे जे ऑनलाईन स्कोरर त्यांनाही ती मदत होते. तर बॉलिंग मार्कवर त्या ठिकाणी सिद्धेश. 3 ओव्हरमध्ये धावा झालेल्या आहेत. एकूण आपण बघतायत 57. पहिल्या ओव्हरमध्ये 19 होत्या, दुसऱ्या ओव्हरमध्ये आपण त्या 26 बघितल्या, तिसऱ्या ओव्हरमध्ये 12 बघितल्या. म्हणजे पहिल्या 2 ओव्हरच्या कंपॅरिझनमध्ये हे षटक तुम्हाला इकॉनॉमिकल बघायला मिळालं, जिथे फक्त 12 धावा आलेल्या आहेत. अजूनही एक षटक आहे, बघूया कुठपर्यंत मजल मारतायत. कालच्या दिवसातली हायएस्ट टोटल मला माहिती नाही किती होती, 70. आणि जे आई गावदेवी पिसवली संघानेच ठोकली होती. हायएस्ट टोटल सांघिक धावसंख्या नोंदवली होती. हो पायातला चेंडू ऑन साइडला, स्क्वेअर ऑफ द विकेट. पहिली धाव घेतली, दुसऱ्या धावेचा प्रयत्न नकार दिले त्या ठिकाणी. संजय पाटील कित्येक वर्ष पिसवली संघासाठी खेळत आहेत. मग ते अंडरआर्म क्रिकेट असू दे, ओव्हरआर्म क्रिकेट असू दे, आजही त्यांचा फिटनेस कौतुकास्पद आहे. आणि नक्की सगळ्यांनी फिटनेसवरती ध्यान द्यायला हवं. शरीर धनसंपदा असं उगाच म्हटलं जात नाही, त्यामुळे सगळ्यांनी आपल्या फिटनेसवरती ध्यान द्यायला हवं. हो 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 फोर्सिंग स्ट्रोक मिड विकेटच्या वरून A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटका. काय जबरदस्त पार केलाय. फलंदाजच्या ठिकाणी आहेत आपण बघितलं तर रवी. पाऊस कधी येईल प्रश्न पडलाय. बॉल द्या, बॉल मला वाटतं हरवलाय. आणि मैदानासाठी भरपूर मेहनत केली आहे सगळ्यांनी. खरं तर समोर एक प्रकारचं डम्पिंग ग्राउंड तयार झालं होतं, तो कचरा हटवून हे मैदान तयार करण्यात आलं आहे. आणि आता या मैदानावरती काहीतरी उद्यान वगैरे बनवण्याचा प्लॅन चालू आहे. खरं तर त्यामुळे थोडी निराशा जरूर आहे, पण आपण नक्कीच विनंती करूया की मैदान थोडंसं राहिलं आपल्याला तर मुलांसाठी खेळण्यासाठी मैदान राहील. अन्यथा मैदान नसलं तर खेळाडू घडणं फार कठीण होईल. तर 2 धावा इथून मिळत आहेत. 2 धावीच्या मदतीने धावसंख्या धावफलकावरती बघतोय 66. 66 धावा झालेल्या आहेत. गोलंदाज पुन्हा एकदा तयार सिद्धेश. स्ट्राईकला रवी. हो यावेळेस मात्र ओव्हर द बॉलर हेड. जितकी जास्त उंची तितकं जास्त अंतर. चेंडू सीमारेषेबाहेर छुम अंतर येतो. 6 धावसंख्या धावफलकावरती 72. राहुल आणि तस्मै आनंदित आहेत, त्याचे सगळे मित्र आनंदित आहेत. पिसवलीची ही सगळी
यंग ब्रिगेड या ठिकाणी आपल्या टीमला सपोर्ट करण्यासाठी आलेले आहे. सध्या पिसवलीचे खेळाडू तुम्हाला ओपन मधून खेळताना दिसत आहेत. हो हो हो, आणखीन एक तडाखा हा देखील गेलाय. बघूया पंचांचा इशारा काय येतोय. षटकार. ग्रेट टायमिंग, जबरदस्त टायमिंग. मागाशी बॉल द्या. स्वयंने खरं तर मोठ्या धावसंख्येचा पाय रचला होता. आता या धावसंख्येवरती एक मोठा कळस चढवण्याचं काम करताय, डोंगर बनवण्याचं. रवीच्या बॅटमधून षटकार आपण बघितलं, 3 षटकार आलेले आहेत. पण त्याआधी स्वयंने जे डॅमेज केलं होतं, खरं तर 29 धावा वैयक्तिक कुठल्या. साहिलने 6 केल्या, त्यानंतर कल्पेश 2 वरती बाद झाला. मैदानावरती अत्यंत अनुभवी संजय पाटील आणि त्या ठिकाणी रवी. रवी हे देखील अंडर 19 चे प्लेयर आहेत पिसवली टीमचे. हो 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 हो, व्हाट अ शॉट. ऑफस्टंप विथ अ शॉट ऑफ प्लेन चेंडू लॉंग ऑनच्या वरून. रबर बॉलची हीच तर खासियत आहे, फक्त टायमिंग करा, मिडल करा, चेंडू बरोबर आपल्या दिशेने जातो. आणि बघू शकाल ऍक्शन रिप्ले मध्ये हा षटकार. व्हाट अ शॉट. आणि 36 बॅक टू बॅक 3 षटकार. याचाच अर्थ नरेश भोईर याचकडून 1000 रुपयाची कमाई. क्या बात आहे. चला, रवीने 1000 रुपयाची कमाई केलेली आहे. पण रवी 1000 रुपये घेतल्यानंतर थांबू नकोस, बरेच जण तुझ्यामध्ये येतील शेअरसाठी. आता गमतीचा भाग आहे. तर बघूया, पहिलं सत्र संपले, धावा झाले आहेत धावफलकावरती एकूण 85. काल 70 धावांचा जो रेकॉर्ड होता पिसवली टीमचा, तो आज जवळजवळ पिसवलीच्याच खेळाडूंनी ओपन मधून मोडलेला आहे. साहिल, राहुल तस्मे 11 कल्याणने या संघाने 85 धावा केलेल्या आहेत. 86चं टार्गेट आहे. 84 केलेले आहेत, 85 करायचे आहेत. आणि धावांचा हा डोंगर आहे. आणि दुसऱ्या बाजूला आता मात्र मातोश्री 11 कल्याण संघाला खूप मोठा पर्वत सर करायचा आहे. त्या पर्वताचं नाव आहे 85. चला, फिल्डिंग लावा, वेळेच्या बाबतीत कॉपरेट करा, कारण की आज 10 मॅचेस कव्हर करायचे आहेत. त्यामुळे कुठल्याही प्रकारची दिरंगाई नको. पावसाळी रबर बॉल स्पर्धा आहे, पण लख सूर्यप्रकाश पडलेला आहे. चला, फिल्डिंग लावा. बाकीच्या लहान मुलांनी मैदानाचा ताबा सोडा, मैदानातून बाहेर व्हा लहान मुलांनी. चला प्लीज थांबू नका, आपल्याला निरंतर मॅचेस सुरू ठेवायचे आहेत. 10चा बॉल आहे आणि 5 मॅचेस झाल्यानंतर ड्रॉ केलं जाईल. एक टीमला बाय मिळेल. उर्वरित 4 संघ राहतील, त्यांच्या 4-4 मॅचेस होतील. मग त्यातून पुन्हा एकदा ड्रॉ केलं जाईल. पण ज्याला आधी बाय मिळालेली आहे त्याला मिळणार नाही. काल आईगावदेवी पिसवली अंडर 21चा संघ, ज्यांनी या मैदानावरती अक्षरशः हाहाकार माजवला, कालचा दिवस गाजवला. आणि जबरदस्त परफॉर्मन्स काल साहिल भोईरच्या नेतृत्वाखाली. साहिल आहे, साहिल 2 साहिल आहेत, एक साहिल पाटील आहे, एक साहिल भोईर आहे, स्वयं देखील आहे, रवी देखील आहे या टीममध्ये, सुजित आहे, त्याचबरोबर अनुराग आहे, संजय पाटील आहे. आपण या संघामध्ये अनुभवी खेळाडू खेळताना बघत असतो. आमचे सुनील भोईर, प्रणव आहे. फार मोठी यादी आहे आणि यंदा या संघाने इम्प्रेस केलंय. टॅलेंटची अजिबात कमी नाही. हे सगळे खेळाडू टॅलेंटेड आहेत आणि ते टॅलेंट जेव्हा जेव्हा तुम्ही सिद्ध कराल तेव्हा तेव्हा नक्कीच तुमची चर्चा होईल. 12th मॅन मातोश्री 11चा 12th मॅन पाठवा. मातोश्री 11 12th मॅनला पाठवायचं आहे लवकरात लवकर.
चला पिसवले टीम. पिसवले म्हटलं की आम्हाला नक्कीच स्वर्गीय नारायण भोईर स्मृती चषकाच्या आठवणीमध्ये आदरणीय विलास भोईर जे उपतालुका प्रमुख आहेत, त्याचबरोबर हेमंत भोईर असतील, आमचे मित्र गिरीश भोईर, संकेत, त्याचबरोबर इथले पाणी पुरवठा मंत्री आर्या भोईर. ओ थ्रू द कव्हर पॉइंट, काय जबरदस्त टायमिंग. एक धाव पूर्ण, दुसऱ्या दोन धावा घोषित आहेत. धावू नका डिक्लेअर झोन आहेत. सिग्नल आल्यानंतर थांबा, उगाच दमछाक करून घेऊ नका. स्ट्राईकला बॅट्समन आहेत त्या ठिकाणी आपण बघतोय. हेमंत माळे, अंचित. बॅटची एज बहुतेक 1 डी घोषित क्षेत्र आहे, तिथे 1 धाव मिळेल. धावसंख्या धावफलकावरती बघतो आपण, एकूण झाली ती म्हणजे 3 धावा झाल्यात. भलं मोठं टार्गेट आहे, 85 धावा चेस करायचे आहेत. जवळजवळ 22.25 रिक्वायर्ड रेट. आणखीन एक सुंदर चेंडू, डॉट बॉल. अनुराग त्या ठिकाणी आपण बघताय बॉलिंग मार्कवर. या संघाचा एक अष्टपैलू खेळाडू तयार. ओव्हर द विकेट. आणखीन एक चांगला चेंडू, आणखीन एक डॉट बॉल. हे डॉट चेंडू नक्कीच पराभवाच्या खाईत ढकलून देतील मातोश्री 11 कल्याणला. टार्गेट 85चा असताना 4 बॉलमध्ये केवळ 3 धावा आतापर्यंत झालेले आहेत. यावेळेस हवेत मिस टायमिंग, झेलची शक्यता. ओहो, झेल ड्रॉप झालाय आणि बघा 4 धावा. कल्पेशकडनं चूक झाली आहे आणि कल्पेश थोडासा आज आपण बघितलं तर बॅटिंगमध्येही त्या धावा करता आले नाही. खूप चांगले क्रिकेटर आहेत, पण होतं असं कधी कधी. आमच्या सोबत A1 पवन भोईर स्कोरच्या भूमिकेत. डॉट बॉल. बॉलिंग काय जबरदस्त झाली बघा. पहिल्या इनिंगमध्ये आपण बघितलं तर गोलंदाजी तितकी चांगली राहिली नाही मातोश्री 11 कल्याणची, पण त्याला प्रत्युत्तर देताना आपण बघितलं दुसऱ्या बाजूला राहुल तस्मै 11 कल्याणने पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा खर्च केल्यात केवळ 7. बॉलिंग मार्कवर नाम तो सुना ही होगा, प्रेम. मॅन फ्रॉम उंबारली संघाचा एक लखलखता उगवता तारा. अल्पावधीतच ज्याने खरं तर स्वतःची दखल घेण्यास भाग पाडला. लेदर बॉलच्या माध्यमातून इम्प्रेसिव्ह कामगिरी तो करतोय. आणि आता आपण बघतोय की टेनिस बॉल संपल्यानंतर रबर बॉल या स्पर्धेमध्ये आपण त्याला खेळताना बघतोय. पुन्हा एकदा प्रेम, लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. हो, फुल टॉस होता. व्हेरिएशन दाखवण्याचा प्रयत्न, पण ओव्हर द वेस्ट हाईट. त्याच कारणाचा अंपायर यांनी नो घोषित केलं. 1+2 एकूण 3 धावा मिळतील. धावसंख्या धावफलकावरती बघतो आपण 11 धावा. तर राहुल तस्मै 11 संघ पूर्ण तयारीशी उतरलेले आहे. आणि बघू शकाल आडिवलीचे कल्पेशला आपण खेळताना बघतोय. सध्या उंबारली फ्रीट आहे. फ्रीट इशारा करा, अंपायर केला का? हां, केला. यावेळेस मात्र कव्हरच्या दिशेने फिल्डर आहे त्या ठिकाणी, भिंतीला लागून चेंडू आत येतोय. केवळ 1 धाव इथे मिळेल. गुड फिल्डिंग. 1 धाव. धावसंख्या धावफलकावरती 12. या धावगतीने धावसंख्या चेस होणार नाही. 85 करायचे. 22.25 रिक्वायर्ड आहे. 22.25.
चांगला चेंडू होता, ऑन साईडला खेळतायत, एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा धोका पत्करतील का नाही. थ्रो खूप चांगला आला टीममधून. अनुराग होते तिथे. पहिले षटक काय जबरदस्त हाताळला अनुरागने. सध्या अनुरागला देखील आम्ही नक्कीच खेळताना बघणार आहोत. सध्या त्याची फाईल पेंडिंग आहे आणि लवकरात लवकर त्याला ग्रीन सिग्नल मिळावा आणि त्याने या टीममध्ये कायमस्वरूपी जागा आपली करावी. ओ हो, अतिरिक्त बाउन्स, खूप जास्त शोल्डरचा वापर. आणि लेदर बॉल प्लेयर नेहमीच शोल्डरचा खूप जास्त वापर करतात. चेंडूला आपटावं लागतं, तिथून तो बाउन्स मिळत असतो. आणि हा चेंडू आपण बघितलं तर थोडंसं नियंत्रण नव्हतं, खूप जास्त आपटला आणि जवळजवळ तिसऱ्या चौथ्या माळ्यावरती इतका उसळला तो. हो, प्रचंड वेग, वेगाबरोबर ॲक्युरेसी आपण बघितली. चांगलं कमबॅक प्रेमचा. धावसंख्या धावफल कधी बघतो आपण, एकूण 15 धावा झालेल्या आहेत. तर स्वयं खाडे, मागाशीच उल्लेख केला आपण स्वयंचा. एक स्वयं खेळत होता जो आपल्या पिसवलीचा, ज्याने 29 धावांची वादळी खेळी साकारली. तेव्हाच आपण स्वयं खाडेचा उल्लेख केला, जे दिलीप वेंगसरकर अकॅडमीसाठी त्यांचं सिलेक्शन झालं होतं. आणि बघा, प्रेमची बॉलिंग बघण्यासाठी आले. सगळे मित्र आहेत, एकाच वयाचे आहेत आणि सगळेजण एकमेकांना नेहमीच मोटिवेट करतायत. ही मैत्री अशीच निरंतर टिकून राहू दे आणि या मैत्रीच्या माध्यमातून नक्कीच एक चांगली टीम तयार व्हावी. एकदा पूर्ण डायरेक्ट हिटचा प्रयत्न, सिंगल स्टंप होता. सोपं नसतं डायरेक्ट हिट करणं. अंपायर सांगतायत षटक संपलेले. धावा धावफलकावरती बघतो आपण 16 धावा झाल्यात. अजून 69 धावांची गरज आहे आणि 12 चेंडू त्या करायचे आहेत. लक्षापासून दूर आहे. चला, वेळ न दवडता मॅच कंटिन्यू सुरू करा. पुढचा संघ कोणता आहे बघूया. आम्हाला सांगतील आमचे पवन. उंबार्डे 11 आणि भाऊ 11. कॅप्टन रिपोर्टिंग करा. भाऊ 11, उंबार्डे 11. उंबार्डे नक्कीच आपला कल्याणचाच संघ आहे. कल्याणचे भरपूर संघ तुम्हाला खेळताना दिसतील. तर बघूया. बॅटची चेंडू मागे गेलाय. त्या ठिकाणी फिल्डर होते, फलंदाज होते बाद. आणि पहिल्या विकेटचं पत्र मैदानावरती आपण बघतायत मातोश्री 11 कल्याणच्या. आणखीन एक धक्का बॉलिंग मार्कवर आपण बघताय सुजित. आणि सुजितने बॅक टू बॅक 2 विकेट आणि याचाच अर्थ तो हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती. न्यू बॅटर मैदानावरती सिद्धेश. हॅट्रिक बॉल. हो, यावेळेस मात्र हॅट्रिक बॉलला पाठवलाय. ओव्हर द बॉल, राईट स्ट्रेट डाऊन द ग्राउंड, सिक्सर. चला, उंबर्डे 11 आणि भाऊ 11. तर मी भाऊ अवेलेबल आहेत, तयार आहेत, उपस्थित आहेत. तर उंबर्डे 11चे कॅप्टन आपण देखील या. बघा, त्यांचा मूळ संघ हंसिका 11 आहे, पण आज भाऊ 11 मधून खेळत आहेत. ओपन मध्ये कोण कुठे उडी मारेल सांगू शकत नाही. हा, तेच वाईट बॉल. सामना एकतर्फी झुकलेला आहे पूर्णपणे. कुठल्या प्रकारचा प्रतिकार दिसत नाहीये.
पलटवार दिसत नाही, ॲक्शनला रिएक्शन आपल्याला ती बघायला मिळत नाही. कारण गोलंदाजाने केलेला धावा खर्च 84 आणि कुठेतरी तो फलंदाजामध्ये दबाव स्पष्टपणे दिसतोय. काय षटकार का? अंपायरचा मानधन कट करा दीपकचा. एक माणूस ठेव का तुला मागे तुझ्या उभ्या हातवर करायला. रोबोट, आता रोबोटच आणायला लागतील आपल्याला. प्रॉब्लेम काय आम्हाला दिसत नाही इथून म्हणून, बाकी काय नाही. आणि लाईव्हला पण समजायला पाहिजे. हो उंच गेलाय, झेलची शक्यता. हो रॅट्रिक होऊ शकते का? नाही नाही. फिल्डर त्या ठिकाणी विघ्नेश, विघ्नाचा जो अंत करतो तो विघ्नेश, विघ्नाचा तो नाश करतो, पण त्यानेच विघ्न आणलेत. आणि बघा त्याचं टोपण नाव हे आम्हाला सांगितलं जाते, पण आम्ही ते नाही घेणार कारण लाईव्ह सुरू आहे. उगाच त्याच्या भावना दुखावल्या गेल्या तर तुम्हाला येऊन विचारेल कोणी सांगितलं सांगा. पवन भोईर सांगतात सांग बिंदास. टोपण नावं असतात, प्रत्येकाचे असतात. इंटरनॅशनल क्रिकेटरचे आपण बघितलेले आहेत. रिकी पॉन्टिंगला पंटर म्हणायचे, झहीर खानला जॅक, सचिनला टेंडल्या, विराटला चिक्कू, अजिंक्यला झिंक आणि असे भरपूर जण आहेत. रोहितला आपण एटमॅन म्हणतो आणि रोहित शर्माला शाणा. रोहितचे अनेक आपण ऑडिओ ऐकलेले आहेत स्टंप माईकमधून. भरपूर नाव आहेत. चला या उमरडे 11 टॉससाठी या. हो आणखीन एक प्रहार केलाय, बघूया कुठे गेलाय चेंडू आणि हा षटकार. हा द्या द्या इशारा करा. धावा झाल्या देखून आपण बघतायत 37, 37 धावा. षटक क्रमांक या ठिकाणी सुरू आहे. चौथा अंतिम, केवळ औपचारिकता. क्लीन बोल्ड, साईला मिळतो विकेट. सामना पूर्णपणे झुकलाय, जिंकलाय जवळजवळ. तर म्हणजे राहुल तस्मै 11 कल्याणने. हितेश न्यू बॅटर. तर या उंबरड्याचे कॅप्टन, उंबरड्याचे कॅप्टन आपण या. मी भाऊ 11चे कॅप्टन तयार आहेत. तर बघूया स्वयं चमकला एक पिसवलीचा. आता त्याच राशीचा दुसरा स्वयं खाडे मैदानावरती उतरेल आणि राशींवर विश्वास असेल तर आज तो चालला तर तोही चालायला पाहिजे. एक धाव घोषित आहे आणि आता 2 चेंडू शेष आहेत. या ओव्हरमध्ये 2 विकेट, 1 षटकार, 1 सिंगल असा आपण हे षटक बघितला. आणखीन एक चांगला चेंडू, सिंगल येईल आणि केवळ 1 बॉल आता शेष. 2 सामने आपण बघितले जिथे विघ्नहर्ता स्पोर्ट्स कल्याणने पहिला सामना जिंकला फ्रेंड्स 11ला पराभूत करून. दुसऱ्या सामन्यामध्ये राहुल तस्मै 11 कल्याण विजयी झाल्या जमाय. खूप उंच गेलाय, बघूया विकेट मिळेल का.